नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 15 चुलीवरची खीर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया चुलीवरची खीर या पाठाचा स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण चुलीवरची खीर या कवितेचा सोपा अर्थ समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 42 वरती पाठ क्रमांक 16 चुलीवरची खीर ही कविता दिली आहे. या कवितेच्या कवयित्री आहेत निर्मला देशपांडे. निर्मला देशपांडे यांनी लिहिलेल्या या कवितेचा आपण अर्थ समजून घेऊ. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली. काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना. झाऱ्यानं टोचलं तेही तिला बोचलं, अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली. विद्यार्थी मित्रांनो, चुलीवर पातेल्यात खीर होती अन बाजूला कढईत पुरी तळली जात होती. एकदा काय झाले, चुलीवरची खीर कढईतल्या पुरीला हसली. ते पाहून कढईतली पुरी रुसून बसली. किती उपाय केले तरी जरा सुद्धा खुलत नव्हती, फुलत नव्हती. झाऱ्याने पुरीला टोचून पाहिले तेव्हा तिला राग आला. खिरीने केलेली मस्करी पुरीच्या मनाला लागली. तिला खूप वाईट वाटले. पुढील कविता पहा. पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल. मन आले भरू, डोळे लागले झरू. तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली. विद्यार्थी मित्रांनो, पुरी रागाने लाल झाली. तिने आपले गाल फुगवले. तिचे मन दुःखी झाले. तिला रडू आले. रागाने ती तरा तरा ताटात जाऊन बसली. पुढील कविता. खीर थंड झाली, वाटीत बसून आली. लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली. पुरीताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे. पण 4 शब्द ऐकेल तर पुरी ती कसली. खीर थंड होऊन वाटीत जाऊन बसली. मग पुरीला समजावण्यासाठी खीर कौतुकाने पुरी जवळ गेली. म्हणाली, अगं पुरीताई जरा इकडे बघ, माझे म्हणणे ऐक. पण पुरीने खिरीचे काही एक म्हणणे ऐकून घेतले नाही. 4 शब्द ऐकून घेणेही तिला मंजूर नव्हते. तिकडून ताई आली, तिने युक्ती केली. खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली. तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. तिकडून अचानक ताई आली. तिला सर्व हकीकत समजली. मग तिने एक युक्ती केली. ती सफल झाली. खिरीची व पुरीची मग मैत्री जमली. तेव्हापासून खीर पुरी यांची जोडी अगदी पक्की झाली. त्यानंतर पुरी कधीही खिरीवर रुसली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण निर्मला देशपांडे यांनी लिहिलेल्या चुलीवरची खीर या कवितेचा सोपा आणि सरळ अर्थ पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चुलीवरची खीर या कवितेचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक 1. कोण ते लिही. 1. पुरीला हसणारी खीर. 2. ताटात जाऊन बसणारी पुरी. 3. युक्ती करणारी ताई. 4. चुलीवरची खीर कवितेच्या कवयित्री.
निर्मला देशपांडे. प्रश्न क्रमांक 2. खिरीची व पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने कोणती युक्ती केली असेल? उत्तर: खिरीला व पुरीला एका ताटामध्ये ठेवले असेल किंवा पुरीला खिरीत बुडवले असेल. ही युक्ती खिरीची व पुरीची गट्टी होण्यासाठी ताईने केली असेल. प्रश्न क्रमांक 3. जेवणात खीर पुरी यांची जोडी असते, तशी तुझ्या जेवणात कोणत्या पदार्थांची जोडी असते? उत्तर: श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी, वडा पाव, भजी पाव, मिसळ पाव, पाव भाजी, वरण भात, भाजी भाकरी. प्रश्न क्रमांक 4. शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून लिही. उत्तर: हसली बसली, खुलेना फुलेना, टोचलं बोचलं, बसली डसली, भरू झरू, आली गेली, केली झाली, बसली रुसली. प्रश्न क्रमांक 5. पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य लिही. पातेले खीर. वाक्य: पातेल्यातील खीर आईने पानावर वाढली. कढई पुरी. आईने कढईतील गरम गरम पुरी दादाला दिली. झारा पुरी. वाक्य: कढईतली पुरी आईने झाऱ्याने पलटली. ताट जेवण. वाक्य: आईने बाबांसाठी ताटात जेवण वाढले. वाटी वरण आमटी. वाक्य: वरण आमटी सारखी पातळ पदार्थ वाटीत वाढतात. प्रश्न क्रमांक 6. पुढील अवयवांबाबत झालेली पुरीची अवस्था लिहा. 1. गाल. गाल फुगले. 2. मन. मन भरून आले. 3. डोळे. डोळे झरू लागले. प्रश्न क्रमांक 7. तुझ्या बाबतीत हे केव्हा घडले? गट्टी होणे. वर्गात आलेल्या राहुलची व माझी 2 दिवसातच गट्टी जमली. जोडी पक्की होणे. नाटकात राम लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी माझी व दामूची जोडी पक्की झाली. रुसून बसणे. आईने मला बाजारात नेले नाही म्हणून मी रुसून बसलो. आनंद होणे. गुरुजींनी मला शाबासकी दिली की मला नेहमीच आनंद होतो. वाईट वाटणे. दादा सायकलवरून पडल्याने त्याच्या पायाला लागले. मला खूप वाईट वाटले. प्रश्न क्रमांक 8. काम व्यवस्थित होण्यासाठी तू काय करशील? उत्तर: काम व्यवस्थित होण्यासाठी मी दिलेले काम समजून घेईन व आवडीने करेन. प्रश्न क्रमांक 9. समान अर्थाचे शब्द लिहा. थट्टा, मस्करी, गंमत. मन, चित्त, अंतर. डोळे, नयन, नेत्र. ताट, थाळी. थंड, गार, शीतल. युक्ती, शक्कल. खूप, जास्त. प्रश्न क्रमांक 10. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. हसली, रडली, मग, आधी. आली, गेली. पक्की, कच्ची. थंड, गरम. खूप, कमी. माझे, तुझे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चुलीवरची खीर
या कवितेचा सोपा व सरळ अर्थ समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर या कवितेचा स्वाध्यायही पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या कवितेवरील प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.